हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रमिला जाधव, दिवस एजिंग कोच आणि नॅचरोपॅथी आपल्या सर्वांचं मनापासून म्हणजे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता आपला टॉपिक आहे अचीव स्किन क्लिअर स्किन इन जस्ट 30 डेज. तुमच्या चेहऱ्यावर निस्तेजपणा, पिंपल्स, डार्क स्पॉट्स, सुरकुत्या किंवा तुमची त्वचा कोरडी दिसते का? तर महागड्या क्रीम्स आणि ट्रीटमेंट्सवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी आज मी तुम्हाला अशा 10 नैसर्गिक पेयांबद्दल सांगणार आहे, जी तुमची त्वचा आतून पोषण देऊन फक्त 30 दिवसात अधिक निरोगी, चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत करू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला माझे खास ग्लो फॉर्म्युला देखील सांगणार आहे. पहिलं आहे, तर पाहूयात ते काय आहे. पहिलं आहे लेमन वॉटर, नैसर्गिक ब्राईटनर. लिंबू पाण्याला नैसर्गिक ब्राईटनर असं म्हटलं आहे. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करतं. कोलेजन हे घटेला त्वचेला घट्ट, चमकदार आणि तरुण ठेवणारं महत्वाचं प्रोटीन आहे. त्वचा उजळते, त्याच्यामुळे डाग कमी होण्यास मदत होते. रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. तर कसं घ्यायचं आहे, तर सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून रोज घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे काकडीचं पाणी, नैसर्गिक हायड्रेशन. काकडीमध्ये 95% पेक्षा जास्त पाणी असतं. शरीर डिहायड्रेट झालं की त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. त्वचा मऊ राहते, सूज कमी होते, नैसर्गिक ग्लो येतो. कसं बनवायचं, तर 1 लिटर पाण्यात काकडीचे तुकडे टाकून 2 तास ठेवायचे आणि हे पाणी दिवसभर प्यायचं. तसंच तुमच्या आहारामध्ये काकडी सुद्धा रोज एक असायला पाहिजे. तिसरं आहे कोरफडीचं पाणी, त्वचेला शांती देतं. कोरफड म्हणजे त्वचेची मैत्रीण. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स भरपूर असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत करतं. त्वचेची जळजळ कमी होते. त्वचा मऊ आणि तजेलदार व्हायला मदत होते. कसं घ्यायचं आहे, तर रोज 1 चमचा ताजं कोरफडचं जेल 1 ग्लास पाण्यात मिसळून प्यायचं. किंवा तुम्ही कोरफड आणि ॲलोवेराचा ज्यूस सुद्धा मिळतो. तो ज्यूसही तुम्ही घेतला तरी चालेल. पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसायला पाहिजेत आणि शुगर नसायला पाहिजे. म्हणजे तुम्ही घेताना तर पतंजलीचं वगैरे बघून घ्यावं शकते. नारळ पाणी, मिनरलचा खजिना आहे. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट फिल्म आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. त्वचेतील ओलावा टिकवतं, शरीराला ऊर्जा देतात, त्वचा फ्रेश दिसते. रोज 1 ग्लास नारळ पाणी सुद्धा पुरेसं आहे. ग्रीन टी, अँटी एजिंग ड्रिंक आहे. ग्रीन टी मध्ये EGCG नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतं, जे त्वचेला फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण देतं, सुरकुत्या कमी होण्यास मदत करतं, त्वचेचा रंग सुधारतं, सूज कमी व्हायला मदत करतं आणि दिवसातून 1 ते 2 कप तुम्ही, 2 नाही, दिवसातून एकदाच ग्रीन टी घ्यायचा आहे. आल्याचं पाणी जळजळ कमी करतं. शरीरातील सूज आणि इन्फ्लमेशन अनेक त्वचेच्या समस्यांचं मूळ असतात. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचं संयुग असतं, ते पिंपल्स कमी करण्यास मदत करतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि नैसर्गिक चमकदारता वाढवतं. ज्वारी किंवा बार्ली वॉटर, नैसर्गिक डिटॉक्स आहे. बार्लीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. त्वचा स्वच्छ दिसते त्याच्यामुळे आणि पचन सुधारताना आठवड्यातून 3-4 वेळा आपण हे बार्ली वॉटर घेऊ शकता. चिया सीड वॉटर, त्वचेला प्लम्प करणार. चियामध्ये ओमेगा 3 आणि फायबर असतात. ते त्वचेला ओलावा देतात, त्वचा भरलेली आणि तरुण दिसायला मदत करतात, त्वचेचा कोरडेपणा कमी करतं. 1 चमचा चिया सीड्स रात्री भिजवायचे आणि सकाळी त्या पाण्यात ते पाणी प्यायचं. बडीशेप पाणी सूज कमी करणार आहे. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे पोट पूर्ण कमी होतं, पचन सुधारतं आणि त्वचा अधिक स्वच्छ दिसू लागते. 1 चमचा बडीशेप रात्री रात्री भिजवून ते सकाळी पाणी गरम करून प्यायचं आहे. जास्वंद चहा कोलेजन बुस्टर आहे. जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँथोसायनिन्स भरपूर असतात. ते कोलेजन निर्मितीला मदत करतात, त्वचेला देतात. अँटी एजिंग प्रभाव सुद्धा मिळतो. आठवड्यातून 3-4 वेळा हा हिबिस्कसचा चहा प्यायला पाहिजे. जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मागे जाऊन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा, याची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर माझा हा 30 दिवसांचा ग्लो फॉर्म्युला मी तुम्हाला आज सांगणार आहे. सकाळी उठून तुम्ही लिंबू पाणी प्यायचं आहे रोज. दुपारच्या वेळात तुम्ही काकडीचं पाणी पिऊ शकता. दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात तुम्ही काकडीचा वापर करू शकता.
आणि दुपारी तुम्ही 4 वाजता जेव्हा म्हणजे दुपारी एका नारळ पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याला 8 ते सकाळी 11 वाजता नारळ पाणी पिऊ शकता. आणि संध्याकाळी ग्रीन टी प्यायचं आहे 5 ते 6च्या दरम्यान. आणि रात्री झोपताना तुम्ही करू शकता पाणी प्यायचं आहे. तर हे 30 दिवस तुम्ही नियमित नियमित जर केलं तर नक्की तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवू लागेल. यासोबतच तुम्हाला 7 ते 8 तास झोपायचं आहे व्यवस्थित. रोज 30 मिनिटं चालायचं आहे. जंक फूड खायचे नाहीये. फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणामध्ये घ्यायच्या आहे. रोज एक फळ आपल्या आहारात असायला हवं आणि रोजच्या जेवणामध्ये एक पालेभाजी तर असायला पाहिजे. तर मित्रांनो, सुंदर त्वचा ही फक्त बाहेरून लावलेल्या क्रीम्समुळे मिळत नाही, ती आतून पोषण मिळाल्यावरच खऱ्या अर्थाने समजते. आज सांगितलेल्या या 10 नैसर्गिक पेयांपैकी तुम्ही कोणते पेय आजपासून सुरू करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि माझ्या SIM फिट अँड फाईन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन टिप्स टिप्स. थँक्यू एव्हरीवन.